अविदा, तुला आठवतंय बालपणी आपण नदीकाठी बसायचो, पाण्यात होडी सोडायचो, तेव्हा बाबा सूर लावायचे आणि आकाशात बगळ्यांची उंच उंच रांग असायची आणि आपण नदीकाठी. हो, आठवतंय. आठवणी पुसून टाकायची बरीच औषधं ट्राय केली, पण आठवणी साला चिवट असतात. चामडीवर ॲसिड पडावं तशा चिकटून बसलेल्या. मला त्या विषयावर नाही बोलायचंय. मला नाही बोलायचंय त्या विषयावर. आभास आभास नव्हता अविदा. खरंच घडलं होतं सगळं. सगळं खरंच घडलं होतं रे. वाऱ्याने रान पेटवलं, घरटं जळून गेलं, चिमणा चिमणी उडून गेले आणि पिल्लं पिल्लं जगली, वाचली, भाजली, जळक्या खुणा पंखांवर घेऊन जगत. बोलू दे मला आज अविदा, मला बोलू दे. आज 12 वर्षांनी भेटलो आपण. अचानक. पुन्हा भेटू न भेटू कुणास ठाऊक. या मधल्या काळात आपण जे पाहिलंय ते अस्पष्ट. आपल्याला जे आठवतंय ते धूसर. आपण जे कानाने ऐकलंय ते कडवट. तुला जे आईविषयी माहितीये ते अर्धवट, आणि मला जे बाबांविषयी ते सुद्धा तर अर्धवट. आई तशी नव्हती अविदा, आई तशी नव्हती. तुझं नाव घेत घेत एक दिवस निघून गेली, मलाही सोडून. मनात खूप काही साचलेलं होतं. कुणाला सांगायचं काहीच कळत नव्हतं. पड रे पावसा, आभाळ फुटू दे. पड रे पावसा, आभाळ फुटू दे. अन घन घनान अश्रू माझे मातीतून वाहू दे रे. पड रे, पड रे. कसं झाले.